नमस्कार आणि जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. मी प्रमोद मोरे, तुमचा शेतकरी मित्र. माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो परत एकदा. आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं जे नवीन वर्ष आहे ते सर्व शेतकरी बांधवांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं चांगल्या उत्पन्नाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत. आपण जो झेंडू लावला होता त्याचा तिसरा तोडा आपण दिवाळीला केला होता. दिवाळीच्या म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या 1-2 दिवस आधी. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्या झेंडूपासून किती उत्पन्न झालं आणि दिवाळीचा दर कसा राहिला, मार्केट कसं राहिलं, किती माल निघाला आणि त्याचबरोबर आपल्याला किती प्रॉफिट झाला याची आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपला 4000 झाडांचा प्लॉट तुम्हाला माहीतच आहे. तर 4000 झाडांच्या प्लॉटमध्ये आपल्याला दिवाळीला 800 किलो माल निघाला मित्रांनो. तर आणि त्या अगोदर आपण एक 5 ते 6 दिवस अगोदर एक तोडा केला होता. त्यात आपल्याला 400 किलो माल निघाला होता, म्हणजे असा टोटल 1200 किलो. तर तो 400 किलो माल आपण ज्या दिवशी तोडला होता त्या दिवशी आम्हाला जे सोलापूरचं मार्केट जवळ आहे त्या मार्केटला रेट होता मित्रांनो फक्त 20 रुपये. तर आपण अगोदर व्यापाऱ्यांना फोन केला तिथल्या आडात दुकानदारांना किंवा रेट काय आहे. तर त्यांनी 20 रुपये सांगितला. 20 रुपये सांगितला तर मित्रांनो 400 किलोचा 20 रुपयानं आपल्याला फक्त 8000 रुपये मिळणार होते. आणि त्यात पण 2000 रुपये तोड मजुरांची तोडणी आणि 2000 रुपये भाडं असं जाणार होतं. आणि आपल्या हातात फक्त 4000 रुपये शिल्लक राहणार होते. तर मित्रांनो, त्याला पर्याय म्हणून आपण जो 400 किलो माल निघाला होता तो आपण कोल्ड स्टोरेजला ठेवला होता. तर कोल्ड स्टोरेज माझ्या गावापासून शेतापासून जवळपास 100 किलोमीटर लांब आहे. तर आपल्याला वाहनाचा खर्च नव्हता, कारण घरचं वाहन असल्यामुळं आपल्याला फक्त डिझेलचा खर्च झाला. आणि तिथलं भाडं 20 रुपये पर कॅरेट असं भाडं असते. तर आपले 40 कॅरेट भरले होते. तर असा टोटल आपल्याला येण्या जाण्यासहित रस्त्यात समजा जेवण पाणी चहा नाश्ता असा मिळून एक 3200-3300 रुपये खर्च झाला. तर मित्रांनो, ती रिस्क घेतली होती आपण, जो खर्च होणार आहे त्याची. तर त्या रिस्कचा असा फायदा झाला मित्रांनो की आत्ता आपण जो 800 किलो माल तोडला होता तर त्यातला माल आपण 600 किलो माल आपण सोलापूर मार्केटला लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी घेऊन गेलो. पण मित्रांनो, बॅड लक अशी झाली आपली की आपल्याला मार्केटला जायला रात्री थोडासा उशीर झाला. आणि तो उशीर झाल्यामुळं जो माल होता तो 60 ते 70 रुपये प्रति किलोनं गेला असता. कारण अगोदर आपण मार्केटला जायच्या अगोदर 2 तास ती कंडिशन होती. पण आपण मार्केटला गेल्यानंतर थोड्या वेळात एवढी आवक सुरू झाली मित्रांनो की विचारताच नाही. सोलापूरच्या पूर्ण मार्केटमध्ये जिथं बघचाल तिथं फक्त झेंडूच्या गाड्या होत्या. आयशर असेल, पिकअप असेल, छोटा हत्ती, त्यानंतर 3 चाकी ॲपे, त्यानंतर पर्सनली कोणाचं वाहन असेल समजा इर्टिगा, वॅगनार वगैरे थोडा असा मिळून इतका माल आला मित्रांनो की मार्केट पूर्ण ढासळ. आणि आपला 600 किलो माल फक्त 30 रुपयानं गेला. आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो, 18,000 रुपये आपल्याला त्याची पट्टी आली. तर त्या पट्टीतून आपलं गाडीचा डिझेल आणि इतर खर्च असा 2000 रुपये गेला. आणि आपल्या हातात फक्त 16,000 रुपये हातात पडले. तर मित्रांनो, एवढं वाईट वाटलं, कारण तुम्हाला माहीतच आहे की आपण सुरुवातीपासून झेंडूच्या लागवडीपासून त्याला कुठली खतं दिली, कुठले औषध फवारले, कशी काळजी घेतली, माती कशी लावली वगैरे सगळ्या गोष्टीची इत्थंभूत माहिती दिली. तर मित्रांनो, आतोनात कष्ट केल्यानंतर आणि जो दिवाळीचा सण आहे तो मोठा, म्हणजे झेंडूला दसरा आणि दिवाळी हे पैसे मिळण्याचे 2 मोठे सण आहेत. तर त्या सणाला असा आपल्याला झटका त्या 600 किलोला बसला. तर मित्रांनो, अक्षरशः खूप वाईट वाटलं, कारण आपण पहिल्यांदाच झेंडूची शेती केली किंवा मुळात एक फिजिकली किंवा एक डायरेक्टली प्रत्यक्षात शेतीच पहिल्या वर्षी केलेली. आणि त्यात आपल्याला अशा प्रकारे थोडंसं अपयश म्हणता येणार नाही, पण आपल्याला थोडासा त्यात झटका बसला रेटमध्ये. तर मित्रांनो, पण आपलं नशीब एवढं पण बेकार नव्हतं, कारण
जो आपण कोल्ड स्टोरेजला माल ठेवला होता 400 किलो आणि शेतात तोडायचा राहिला होता 200 किलो, तर असा 600 किलो माल आपल्याकडे स्टॉक होता. तर मित्रांनो, कालच्या दिवशी आपण तो माल हातविक्रीवर विकला, तर सरासरी 80 रुपयानं तो माल गेला मित्रांनो, आणि आपल्याला त्यातून 40,000 रुपये मिळाले. तर आनंद याच गोष्टीचा वाटला की शेतकऱ्यांनी काही गोष्टी जर म्हणजे काळजीपूर्वक हाताळल्या तर नुकसान जे नुकसान होणार आहे किंवा जो प्रॉफिट जास्त म्हणजे जास्त प्रॉफिट मिळणार होता पण मिळाला नाही, पण एक तो मधला सुवर्ण मध्य जो असतो तो नक्कीच आपल्याला साधता येईल. तर मित्रांनो, नियोजन करताना एक माझं असं मत आहे की आपण जो झेंडू करतो तर झेंडू दसरा दिवाळीला जास्त उत्पन्न मिळेल किंवा जास्त माल जाईल या हिशोबाने शेतकऱ्यांनी ज्यांचा जास्त झेंडू आहे बरं का, म्हणजे जे 1 एकर 2 एकर 4 एकर 5 एकर 10 एकर असे पटीत करतात, ते म्हणजे 4,000 5,000च्या पुढे जे झाडं लावतात त्यांनी दसऱ्याला आणि दिवाळीला आपल्याला झेंडूतून जास्त उत्पन्न मिळेल या हिशोबानं झेंडूची शेती टाळावी असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण पुढच्या वर्षी झेंडू लावताना दसरा आणि दिवाळी डोळ्यासमोर ठेवून मी तर झेंडूची शेती करणार नाही. मी झेंडूची शेती सोडणार अशातला भाग नाही मित्रांनो. मी झेंडूची शेती करणार, पण दसरा आणि दिवाळी हे मुख्य टार्गेट आपलं असणार नाही. कारण इतकी बेकार अवस्था होती मित्रांनो. नशीब आपला 30 रुपये किलोने जर सोलापूरला माल गेला, तर काही शेतकऱ्याची अशी परिस्थिती आली होती मित्रांनो की 10 रुपये किलोनं सुद्धा त्यांचा माल गेला नाही. तो माल त्यांना एक तर काही जणांनी परत घेऊन गेले, आता परत घेऊन काय केलं त्याचं माहीत नाही, पण काही लोकांनी माझ्या डोळ्यात देखत आयशरच्या आयशर हायवेच्या साईडनं रिकामी केलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या दिवाळीच्या सीझनमध्ये 55,000चं उत्पन्न मिळालं. तर त्यात आपला जवळपास आत्तापर्यंत जे झेंडूला आपण लावणीपासून औषध खत वगैरे हे जो काही इतर खर्च केला होता, ड्रिप असेल सगळं जे काय असेल, तर तो खर्च आपला निघालेला आहे. आणि आता माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही. तर अजून मित्रांनो, तोडाहून फक्त 3 दिवस झालेत, तर मित्रांनो अजून पण बऱ्यापैकी मला आपल्या झेंडूला आलेला दिसतोय. तर एक 3-4 दिवसात जर तोडा केला याचा, तर अजून एक 800-900 किलो माल आपल्याला मिळेल. आणि जो काही रेट असेल त्या दिवशी, समजा 20 रुपये असेल 30 रुपये असेल, काय जो असेल तो आपल्या निव्वळ नफ्यामध्ये येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या झेंडूचं दिवाळीचं मार्केट राहिलेलं आहे मित्रांनो. तर ज्यांनी झेंडू केला होता त्यांचं मार्केट कसं राहिलं, काय म्हणजे उत्पन्न किती मिळालं, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावात झेंडूसाठी काय दर होता, हात विक्रीवर काय दर होता, आणि मार्केटला काय रेटने तुमचा झेंडू गेला ते अवश्य कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. निरोप घेतो मित्रांनो. परत भेटूया एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.